या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर। भारताची भीमज्योत यात्रा भाजपा अनुसूचित जाती प्रदेश अध्यक्ष विश्वजित गायकवाड यांच्या नेतृत्वात रविवार 26/4/26 रोजी दीक्षाभूमी ते चैत्यभूमी या प्रवासादरम्यान सोलापूरमध्ये छत्रपती संभाजी महाराज चौक जुना पुणा नाका इथं आगमन झालं। यावेळी महापौर विनायक कोंड्याल, भारतीय जनता पक्ष शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर, सभागृह करण्यात नेते नरेंद्र काळे, शहराचे अध्यक्ष प्रवीण कांबळे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिताताई चाकोते यांनी या यात्रेचं स्वागत केलं। भीमज्योत यात्रा सोलापूर शहरात आल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून या भीमज्योत रॅलीची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार प्रेरणाभूमी इथं अभिवादन करण्यात आलं। तिथून पुढे पार्क चौकातील 4 हुतात्म्यांना वंदन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याचं अभिवादन करून सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली। तिथून पुढे यात्रा गांधीनगर येथील हेरिटेज मंगल कार्यालयात पोहोचली। तिथं त्याचं सभेत रूपांतर झालं। यावेळी भीमशाहीर साजन सरवदे त्यांच्या टीमनं भीमगीतातून व नाट्य आविष्कारातून काँग्रेसनं बाबासाहेबांवर आजपर्यंत कसा अन्याय केला व आंबेडकरी जनतेची कशी दिशाभूल केली याचं पथनाट्य भीम शायरी व AI चित्रफितीच्या माध्यमातून माहिती दिली। यावेळी विश्वजित गायकवाड, भाजपाच्या शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर, महापौर विनायक कोंड्याल यांनी आपले मनोगत व्यक्त केले। शेवटी आभार प्रदर्शन प्रवीण कांबळे यांनी मांडले। भीम जय भीम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद। काय सांगाल, ज्योत यात्रा जी आहे ते नागपूरपासून सुरू झाली, काय या मागचा उद्देश आहे, काय सांगाल? भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चातर्फे आम्ही ही भारताची भीमज्योत हा कार्यक्रम या ठिकाणी बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेला आहे। तर हा कार्यक्रम आम्ही दीक्षाभूमी ते चैत्यभूमी असं घेऊन जाणार आहोत। तर सगळ्यात पहिला कार्यक्रम झाला होता दीक्षाभूमीमध्ये, त्याच्यानंतर झाला तो अकोल्यात, त्याच्यानंतर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर लातूर, आज सोलापूर, आता पुणे आणि मुंबईमध्ये चैत्यभूमीमध्ये आम्ही ही ज्योत समर्पित करणार आहोत। तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला असं दाखवायचं की बाबासाहेबांच्या स्वप्नातला जो भारत आहे हा भारत आपले पंतप्रधान केंद्रामध्ये आणि आपले मुख्यमंत्री राज्यामध्ये बाबासाहेबांचे विचार घेऊन कसं काम करत आहेत। त्याचबरोबर आम्ही हे सांगत आहोत की काही जे विरोधी पक्ष आहेत हे एक फेक नरेटिव्ह आमच्या पक्षाबद्दल जे पसरवत आहेत तर ते काय स्ट्रॅटेजीने पसरवत आहेत आणि त्याचं खरं खोटं काय आहे आणि आपण एक नागरिक म्हणून त्या षडयंत्राला बळी कसं पडू नये, हा एक पूर्ण भीमज्योत असा कार्यक्रम आहे। आणि या कार्यक्रमातर्फे मला असं सांगायचं आहे की मला समजलेले जे बाबासाहेब आहेत आणि मला समजलेली जी भारतीय जनता पार्टी आहे ह्याची जर सांगत घातली तर मला असं वाटतं की फक्त आमचा समाज नाही तर पूर्ण भारत देशाची चांगल्या प्रकारात प्रगती होऊ शकेल। आणि या पूर्ण कार्यक्रमामध्ये जे काय आम्ही दाखवलेलं आहे, जे काही डेटा, जे काही नंबर जे आम्ही दाखवलेले आहेत ते रेफरन्स आम्ही बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेल्या पुस्तकातून आम्ही रेफरन्स घेतलेले आहेत आणि बाकीची सगळी जी आकडेवारी आहे ती सरकारी वेबसाईटवरती पण अवेलेबल आहे। भाजपला ही गोष्ट उशिरा सुचली असं वाटत नाही का? कारण आपकी बार 400 पारचा नारा भाजपने दिला होता आणि त्याच्यानंतर हे सगळे उपक्रम येत आहेत। नाही, कसं आहे, जब जब जो होना है तब तब सो होता है। मला असं वाटतं की जी वेळ आहे ती खरी वेळ आहे। 2029ची तयारी आहे का? कसली? 2029 नाही, सध्या 2026 तयार। ही संकल्पना राबवत असताना कशा पद्धतीने लोकांनी काय आव्हान करणार? मी आवाहन करतोय की बाबासाहेबांबद्दल जे आता म्हणजे बाबासाहेबांना आत्तापर्यंत मला असं वाटतं की 70 वर्षापर्यंत एका छोट्याशा साच्यामध्ये आपण ठेवलं गेलेलं आहे। ते त्याच्यामध्ये म्हणजे बाबासाहेबांचे जे योगदान आहे ते देशाच्या विविध क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान आहे। ते म्हणजे ते महिलांचे जे लिबरलायझेशन असेल किंवा ते पूर्ण जे इलेक्ट्रिक ग्रीड भारताला जे त्यांनी केलेलं आहे, असे बरेच योगदान आहे बाबासाहेबांचं, पण त्यांना एका छोट्या साच्यामध्ये ठेवलेलं आहे। आम्ही या भीमज्योत कार्यक्रमामार्फत आम्ही हे दाखवायचा प्रयत्न करतो की बाबासाहेबांचं खरं योगदान आहे आणि खरे बाबासाहेब आम्ही यात दाखवायचा प्रयत्न करतो। समारोप करताना नेते उपस्थित, मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित असणार आहे का आणि त्याचं स्वरूप कसं असणार आहे? आम्ही आता शेवटची जी सांगता करणार आहोत ती मुंबईमध्ये करणार आहोत आणि डेफिनेटली म्हणजे आमचे नेते आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आम्ही त्यांचा वेळ मागून त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम मुंबईमध्ये करणार आहोत। साहेब, आपल्या कार्यक्रमात ना भारत मातेच्या प्रतिमा जे आहे त्याचं पूजन झालं आणि त्या प्रतिमेत भगवा ध्वज आहे। बाबासाहेबांची भारत माता भगवा ध्वज असलेली तर तिरंगा असलेली नाही, तुम्ही कलरला कशाबद्दल तुम्ही करणं रंग आहे आम्हाला, म्हणजे भगवा रंग हा एका कशा तरी प्रतीक आहे, त्याच्यामुळे कलरला तुम्ही डिफरन्शिएट करू नका असं मला वाटतं। कलर सगळ्यांचा आहे, भगवा रंग असेल, तो निळा रंग असेल का हिरवा रंग असेल, कलर सगळ्यांचे असतात।
ठीक आहे धन्यवाद. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर. डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.